तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अशा ठिकाणी चाललो आहे, नांदूर मधमेश्वर अभयारण्य इथे चाललो आहे। तर आता मी सध्या उभा आहे नांदूर नाक्यावर तुम्ही आता इथे बघू शकता, हे पुलाचं काम वगैरे चालू आहे। तर थोडंसं पुढे येऊन आम्ही इथे थांबलेलो आहे। इथं थांबून आता आम्ही सरळ चाललेलो आहे। आता नेमकी उन्हाळा चालू झाला आहे, तर आपल्याला पक्षी तिथे कसे कसे बघायला मिळतात, तर बघूया तिथं जाऊन। आणि कॉल करून पण आपण डिटेल्स घेतली। त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला पक्षी बघायला मिळतील वगैरे, पण आता तिथं गेल्यानंतरच आपल्याला समजेल की आपल्याला कुठले कुठले पक्षी बघायला मिळणार आहे। तर चला निघूया आपण। तर मित्रांनो, हा जो येणारा रोड आहे नांदूर नाक्यावरून आपण सरळ आलोय। सरळ आल्यानंतर तुम्हाला हा जो फाटा दिसतो, हा साईखेडा फाटा आहे। साईखेडा फाट्यावर आपल्याला राईट मारून सरळ जायचं आहे। आता पुढे कुठे टर्न असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये थांबा। हा ना, जवळ आहे ना तुम्हाला, पुढे नांदूरमध्ये तिथं जायचं आहे। असं आहे का? हा, अभयारण्याला। चौकुली लागेल, सिन्नर चौकुली, गाव डायरेक्ट हायवे लागेल, डायरेक्ट हायवेलाच जायचं। धन्यवाद। हो, टोपी पडली आमची, तर बाबा मागणं येत होते। बाबा बोलले थांबा, आता उचलून आणतो मी। धन्यवाद धन्यवाद। साईखेडा फाट्यावरनं सरळ सरळ आपण आलेलो आहे, या चौपुलीवर उभा आहे। हा जो इकडनं येणार रोड आहे, हा सिन्नरचा रोड आहे। आता आपल्याला सिन्नरचा रोडवरनं न जाता आपल्याला इकडनं जायचं आहे, म्हणजे साईखेडावरनं आपल्याला डायरेक्ट लेफ्ट टर्न मारून सरळ सरळ जायचं। आता पुढे बघू। टर्न मारून सरळ आलोय। सरळ आल्यानंतर खूप लांब आहे, म्हणजे मध्ये येते आता इथे ही कमान दिसेल तुम्हाला, रस्त्याने सरळ येताना ही कमान बघा। आणि इथं बोर्ड वगैरे लावलेलं आहे। तर आता इथनं मध्ये जाऊ आम्ही, बघा। इथे गेट तुम्हाला बघायला मिळतं, आणि इथं हा मेन गेट आहे। आपण आपले तिकीट वगैरे किती बघूया, साईडचा नजर बघा किती दिसतो। तर 70 रुपये पर पर्सनचं तिकीट आहे इथं। तर आणि आता आम्ही दोघं जण 140 रुपये। त्यांचे दुर्बीनचे चार्जेस वगैरे पण वेगवेगळे आहे, पण आता आम्ही व्हिडिओ काढतोय तर त्यांनी आम्हाला दिलेले फ्रीमध्ये दिलेले, प्लस गाडीचे जे पार्किंगचे जे चार्जेस आहे ते पण वेगळे। तर आम्हाला त्यांनी काही चार्जेस वगैरे लावले नाही आहे, आम्हाला दिले। तर आम्हाला फक्त 2 जणांचे चार्जेस घेतले, 140 रुपये घेतले। हे साईडनी ना बघा, हे असे वरती केलेले। आता वरती जाऊन बघूया आपल्याला कुठले कुठले पक्षी भेटत आहे। तर आम्ही चाललो होतो तिकडे, दादांना विचारलं, दादा बोलले काही स्पॉट नाही। तर आता आपण पुढे जाऊन बघू तिकडे, इथे न जाता आपण डायरेक्ट पुढे तिकडे जाऊ। तर मित्रांनो, मध्ये आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला गार्डन बघायला मिळतं, आणि इथं असं नांदूर मधमेश्वर नाव बघायला मिळतंय। आता ही प्रत्येक पक्षाची माहिती वगैरे दिलेली इथे बोर्ड वगैरे लावलेला। जाऊया आता आपण इकडे, तिथे समोर दिसतंय पक्षी बसलेले, पण बघूया आता आपण। हे जे इथे पक्षी बसलेले दिसत आहे, हे जागी जागी असे बघायला मिळतात तुम्हाला। आपण चाललोय सरळ आता। इथे हा एक स्पॉट आहे उभं वरती जाऊन बघण्याचं, हे इथे बघू शकता तुम्ही। आपल्याला डायरेक्ट मध्ये पक्षी बसलेले ना, तर आपण सरळ सरळ जाऊ, डायरेक्ट मध्येच जाऊ। ते तुम्हाला तिकडे दिसत असेल लांब, तर डायरेक्ट मध्येच जाऊ। मध्ये गेल्यानंतर चांगले शॉट्स भेटणार आहे आपल्याला। मित्रांनो, आलो इथे आपण वरती, तर बघा तुम्हाला झूम करून दाखवू शकतो। बघा तुम्ही, बघा इथं खूप सारे पक्षी बसलेले, आणि हे इतके मोठे मोठे आहे की व्हिडिओमध्ये नाही दिसणार एवढे, पण जेव्हा दुर्बीननी बघतो आपण तर खूप मोठमोठे पक्षी आहे। इकडे बघू शकता तुम्ही, इथे पण
आता तिथनं तर काही दिसत नाही आपल्याला, थोडं लांबून दिसत आहे. तर आम्ही थोडा दुसरा रस्ता केला आहे आणि मधून चाललो इकडनं, काट्याकुट्यातून बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथं डायरेक्ट मध्ये आलेलो आहे. मध्ये बाहेर स्पॉट बनवलेले आहे, पण मग बाहेरून काही एवढे जास्त शॉट येत नव्हते. आता तुम्हाला ते तिकडे दिसत असेल, झाडावर खूप मोठे पक्षी बसलेले आहे. इथे खूप मोठे पक्षी बसलेले, म्हणजे इतके सारे पक्षी आहे की आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवता. खूप भारी भारी पक्षी बसलेले, खूप मोठे पक्षी बसलेले. तर बघा व्हिडिओमध्ये. आणि खूप पाणी वगैरे आहे इथे. आता ते त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे. पण मग हे मागं पण तुम्ही इकडे बघू शकता. इकडनं आलो आता आपण, अजून पुढे चाललो आहे. बघा मित्रांनो समोर बघा, हे पक्षी उडत आहे. असे खूप सारे पक्षी इथं. आता कदाचित ऊन असल्यामुळे कमी दिसत आहे, नाही तर भरपूर सारे पक्षी असतात इथं. आता एवढेच असतात का याच्यापेक्षा जास्त असतात माहीत नाही, पण ऊन वाढत आहे तर मग त्याच्यामुळे पक्षी कदाचित कमी असू शकता. तर आता आपल्याला जेवढे भेटत आहे, जेवढे दिसणार आहे तेवढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. दुसऱ्या ठिकाणी आलो आपण, जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी. इकडनं बघूया कसे नजारे दिसत आहे. हां तिथे आहे ना बरं का, चित्रपला प्रिंटेड स्टॉक आहे. कॉम्रेड, पानकावळा, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन. समोर कमळ पक्षी ते उडताय दिसलं. अच्छा अच्छा. कमळ पक्षी समोर पर्पल हेरॉन. काळी शेराटी बघ. अच्छा हे इथं खाली काळी ओके शेराटी. ओके. तो मोठा बघा आहे. तर मित्रांनो हे दादा भेटले, दादांना खूप माहिती आहे त्या पक्ष्यांची. तर दादा सांगत होते आपल्याला माहिती, कुठले पक्षी काय. तर मित्रांनो एक अशा हिडन स्पॉटवर आलेलो आहे आम्ही. म्हणजे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या एका दादांनी सजेस्ट केलं आणि ते बोलले की तुम्ही अशा ठिकाणी जा. तर आम्ही त्याच ठिकाणी आलो आहे. थोडंसं त्या एरियापासून 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. तर तुम्हाला असा काही नजारा बघायला मिळेल ते आम्हाला बोलले असं की एकदम भारी. आता आम्ही जवळजवळ इथं येऊन 10-1 मिनटं झाले, 10-1 मिनटं बसलो आता इथे. तर एक टायमिंग असतो त्यांचा की त्या टायमिंगवरच खूप सारे येतात. तर आता आपण बघूया किती येतात आणि किती नाही. तुम्हाला एक दाखवतो, जे समोर दिसत आहे ना तुम्हाला, ते समोर या भिंतीपासून आहे ना बघा, हे पूर्ण जे तुम्हाला दिसत आहे पूर्ण घरटे बांधलेले आहे त्यांनी. या भिंतीपासून हे एवढे जे तुम्हाला दिसत आहे ना, याच्यावर सगळ्यांवर घरटे बांधलेले हे. आता बघूया किती बाहेर येतं आणि किती नाही. आता सध्या तरी एवढेच दिसतं आपल्याला, पण खूप जास्त प्रमाणात किती येतं बाहेर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, हे बघा थोडंसं जवळून आहे बघा, किती छान दिसत आहे. हे इकडं सनसेट होतो इकडे. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.